मुस्लिम जमातच्या नवीन कार्यकारिणी मंडळाच्या निवडीसाठी मशिदीत आमसभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी जमातीच्या सचिव पदाच्या निवडीवरून 2 गटात तुफान हाणामारीचा प्रकार रविवारी घडला। यावेळी झालेल्या चाकू हल्ल्यात चानेरा भागातील सुडकोली गावातील 6 जण जखमी झाले असून रोहा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत। सुडकोली गावातील जामे मशिदीत रविवार दिनांक 31 डिसेंबर रोजी मुस्लिम समाजाच्या वतीने नवीन कार्यकारिणी मंडळ निवडीकरिता आमसभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेत सचिव पदाच्या निवडीवरून अक्रम असलम मेमन व रहमान भुरे यांच्या गटात बाचाबाची झाली। या बाचाबाचीचे रूपांतर पुढे भांडणामध्ये झाले। यावेळी रहमान भुरे यांनी अक्रम मेमन याला मारहाण केली। त्यानंतर रहमान भुरेच्या साथीदार साजिद रहमान भुरे व शाहिद रहमान भुरे यांनी अक्रमला पकडून ठेवले, तर सादिकने त्यांच्या खांद्यावर, पाठीवर, नाकावर चाकूने वार केले। या दरम्यान समीर शेख हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांच्या बोटावर वार करण्यात आले। त्यानंतर अबिद रहमान भुरे, शहानवाज मजीद भुरे, साद सरफराज भुरे, सलमान हनीफ भुरे, जावेद युनुस भुरे यांनीही अक्रम मेमन, समीर छोटू शेख, फैरोज शकूर घारे यांना मारहाण केली। त्यानंतर दुसऱ्या गटातील फयाज घारे, फैरोज घारे, असगर मेमन, अक्रम मेमन, सिकंदर मेमन, अजीज मेमन, नवीद भुरे, समीर शेख, मोहसिन मेमन यांनीही जावेद युनुस भुरे व साजिद रहमान भुरे यांना शिवीगाळ करत मारहाण केली। या घटनेतील जखमींना उपचारासाठी रोहा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। त्यांच्या विरोधात रोहा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान कलम 1860 अंतर्गत 323, 324, 143, 144, 147, 148, 149, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।